नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरलेले असतील, कुणाचे फॉर्म आता अप्रूव्ह झालेले असतील, कुणाचे अजून पेंडिंगमध्ये असतील, कुणाचे रिव्ह्यूमध्ये असतील, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती असणार आहे. जरी तुमचे फॉर्म अप्रूव्ह झालेले असतील तरी देखील तुम्हाला हे काम जे आहे ते लवकर करावं लागणार आहे, नाहीतर पैसे लवकर भेटणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये वेळ लागू शकतो. त्यासाठी तुम्हाला पूर्ण अगोदरच या ठिकाणी तुमचं पूर्ण काम झालेलं असणं गरजेचं आहे. पेंडिंगमध्ये तुमचा फॉर्म असेल किंवा रिव्ह्यूमध्ये असेल तरी देखील तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आता झालेले आहेत त्यांना तर लवकरच पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. ते लाभार्थी झालेले आहेत कारण की त्यांचा फॉर्म पूर्णपणे अप्रूव्ह झालेला आहे. तर आपण आता डिटेलमध्ये बघूयात की काय महत्त्वाचं काम या ठिकाणी करून घ्यायचं आहे. ऑनलाईन तुम्हाला तुमचं चेक करून घ्यायचं आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. डिटेलमध्ये आपण बघूयात सर्व माहिती. बघा, तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये यायचं आहे. आधार लॉग इन विथ OTP असं टाईप करायचं आहे. इथं पहिल्यांदा माय आधार लॉग इन, आधार UID हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं काय करायचं आहे, आधार कार्ड लॉग इन करून घ्यायचं आहे. बघू शकता या ठिकाणी लॉग इनचं ऑप्शन आहे, या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा या ठिकाणी जो आधार कार्ड नंबर आहे, जो तुम्ही फॉर्म भरताना दिलेला आहे, ज्यांचा फॉर्म भरलेला आहे त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTPवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर बघू शकता इथे तुमचा फोटो देखील येईल. अशा पद्धतीने हे तुमचं आधार कार्डचं प्रोफाईल लॉग इन होईल. आता याच्यामध्ये आपल्याला चेक काय करायचं आहे की तुम्ही फॉर्म भरताना जे बँक अकाउंट दिलेलं आहे, जे बँक पासबुक दिलेलं आहे, ज्या बँकेचं पासबुक दिलेलं आहे, ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे, ज्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे हवेत, त्या बँकेला तुमचं हे आधार लिंक आहे का, म्हणजेच आधार सीडिंग केलेलं आहे का, ते तुम्हाला चेक करायचं आहे. कारण की DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर हे जे आहे हे फास्ट केलं जातं. हे केव्हा फास्ट होतं, ज्यावेळेस तुमचा आधार कार्ड बँकेला या ठिकाणी संलग्न असतो, म्हणजे तो लिंक केलेला असतो. तर तेच तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी तुमच्या आधार कार्डच्या डेटाबेसमध्ये जाऊन काय करायचं आहे, चेक करायचं आहे. जर हे नसेल तर पुढं काय करायचं ते तुम्हाला सांगतो. बघा, अशा पद्धतीने तुमचं आधार कार्डचा प्रोफाईल लॉग इन होईल. इथं खाली पहा, तुम्हाला कुठेतरी एक ऑप्शन दिसेल, बघू शकता खाली दिसेल किंवा वरती बँक सीडिंग स्टेटस. क्लिक हेअर टू फाइंड युअर बँक सीडिंग स्टेटस. याचा अर्थ काय होतो, तो तुमचं आधार कार्डला कुठलं बँक अकाउंट लिंक आहे. आता तुम्ही लाडकी बहिणीचं फॉर्म भरताना या ठिकाणी बँक अकाउंट दिलेलं असेल, परंतु तुम्हाला माहिती नाही की त्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे की नाही, किंवा तुमचे 1 किंवा 2 अकाउंट असतील. मग नेमकं कुठल्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे आणि कुठल्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नाही आहे ते तुम्हाला इथं समजणार आहे. तुमचे समजा 2-3 बँक अकाउंट आहेत किंवा एकच आहे, तर त्याला कुठलं या ठिकाणी बँक आधार कार्ड लिंक आहे की नाही ते तुम्हाला याच्यावरती क्लिक केल्यानंतर समजणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, बँक सेटिंग स्टेटस जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर बघा, तुमच्यासमोर अशा पद्धतीने तुमचा थंब या ठिकाणी ओपन होईल. तुमचा थंब झालेला आहे, OTP वगैरे टाकून सर्व झालेलं आहे. या ठिकाणी म्हणेल कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. तर इथं तुमचा आधार कार्ड नंबर दाखवेल बघा, आणि इथं बँकेचं नाव दाखवेल. जसं की इथं बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया. तुमचं जे बँक आहे, ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक असेल तर त्याच बँकेचं इथं काय नाव तुमचं दाखवून देईल. बँक सीडिंग स्टेटस बघू शकता, ॲक्टिव्ह आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक झालेलं आहे. लास्ट अपडेट कधी झालेलं आहे ते देखील इथं तुम्हाला पाहायला भेटेल. तर इथं काय पाहिजे, ॲक्टिव्ह पाहिजे आणि पुढं ग्रीन टिक मार्क अशा पद्धतीने आलेलं पाहिजे. जर इथं इनॲक्टिव्ह लिहून आलेलं असेल तर म्हणायचं की तुमचं आधार कार्ड जे आहे बँकेसोबत लिंक नाही. तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्या बँकेमध्ये या ठिकाणी बँकेचं पासबुक दिलेलं आहे, बँक अकाउंट नंबर जो दिलेला आहे फॉर्म भरताना या योजनेसाठी, तर त्या बँकेत जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आणि त्यांना जो फॉर्म असेल तो भरून द्यायचा आहे आधार कार्डला लिंक करण्यासाठी. तात्काळ ते तुमचं आधार कार्ड लिंक करून देतील. मग ऑनलाईन तुम्ही इथं स्टेटस चेक करू शकतात. तर बघा, तुमचे पैसे येणार नाहीत असं या ठिकाणी मी म्हणत नाही, परंतु वेळ लागू शकतो. एवढ्या गोष्टीसाठी आता तुम्ही फॉर्म भरला आहे, अप्रूव्ह झालेला आहे किंवा तुमचा पेंडिंगमध्ये असेल, इंटरव्ह्यूमध्ये असेल, तो इन फ्युचर 1-2 दिवसामध्ये अप्रूव्ह देखील होईल. परंतु याच्यामुळे प्रॉब्लेम नको यायला, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड जे आहे बँकेला लिंक करून घ्यायचं आहे. ऑलरेडी त्यांनी जी योजना आलेली आहे त्याच्यामध्ये देखील ऑलरेडी सांगितलेलं आहे. फॉर्म भरताना देखील त्या ठिकाणी ऑप्शन आहे, की तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते त्या ठिकाणी मागितलेलं आहे.
तर या ठिकाणी अशा पद्धतीने ॲक्टिव्ह स्टेटस पाहिजे. तर याच्यावरनं तुम्हाला कळणार आहे की तुमचं आधार कार्डला नेमकी कुठली बँक या ठिकाणी अटॅच आहे, कुठलं बँकेसोबत आधार तुमचं लिंक केलं गेलेलं आहे. तर हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तर ही एक महत्त्वाचं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे. हे काम जे असणार आहे तुमच्या उपयोगी येणार आहे, कारण की DBT गव्हर्नमेंटची जी पण DBT म्हणजे बेनिफिशरी ट्रान्सफर डायरेक्टली होत असतं, ते आधार लिंक असल्यास फास्टपणे या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं. तर हे महत्त्वाचं काम ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत किंवा ज्यांचे पेंडिंगमध्ये आहेत, रिव्ह्यूमध्ये आहेत, त्यांनी देखील करून घ्या, सर्वांनी करून घ्या. अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचं तर करणं गरजेचंच आहे, परंतु ज्यांचे पेंडिंग किंवा रिव्ह्यूमध्ये असतील त्यांनीही करून ठेवा, कारण की इन फ्युचर तुमचे फॉर्म अप्रूव्ह होणारच आहेत. तर अशा पद्धतीची एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. याबद्दल अजून काय अपडेट आले की नक्कीच तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटतील. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील मदत होईल. धन्यवाद.